नमस्कार मित्रांनो, हॉस्पिटल म्हटलं की सर्वसाधारण माणसाच्या अंगाला काटा येतो, कारण हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत आणि सर्वसाधारण माणसाचा उपचार करायचा म्हटला की खूप काही पैसे लागून जातात। अशातच आपण एक बातमी घेऊन आलेलो आहोत, जी की लीलावती रुग्णालयामध्ये काळी जादू होत आहेत आणि कॅबिनच्या फडशीखालीही मानवांचे केस सापडत आहेत आणि त्यानंतर 1200 कोटींचा घोटाळाही या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे। काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। मुंबई येथील लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या 20 वर्षात 1250 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालेला आहे। या प्रकरणी ट्रस्टने 17 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे। यामध्ये 7 माजी विश्वस्त उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेता यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आरोपीपैकी बहुतांश जण दुबई आणि ब्राझील मध्ये स्थानिक असलेले अनिवासी भारतीय आहेत। लीलावती रुग्णालयातील 1250 कोटीच्या घोटाळ्याचे प्रकरण तपासले असताना आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे। किशोर मेहताच्या आजारपणात विजय भाऊ मेहताकडून खोट्या सह्या करून ट्रस्ट ताब्यात घेण्यात आली। 2002 ते 2023 पर्यंत लीलावती हॉस्पिटल विजय मेहताच्या ताब्यात होते। 2023 साली लीलावती हॉस्पिटल पुन्हा प्रशांत मेहतांना देण्याचं धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिले। बांद्रा पोलिसांकडून सदर प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे। मग कॅबिनच्या फडशीखाली मिळालेले मानवांचे हाड, केस व जादूटोणा आणि अन्न सामान सुद्धा मिळालेला आहे, त्याकडेही आपण थोडं लक्ष देऊया। विजय मेहता व ट्रस्टच्या अध्यक्षाच्या कॅबिन मध्ये काळी जादू केल्याचंही समोर आलं आहे। रुग्णालयातील कॅबिनच्या फरशीखाली 8 कलश मिळाले। या 8 कलशात मिळालेले मानवी हाड, केस व जादूटोण्याचे अन्न सामान आढळून आले। ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती। त्या आधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असताना तेथील मानवी अवशेष असल्याचे 8 मडके तांदूळ केस आढळून आले। सदर प्रकरणी सध्याच्या विश्वस्तरांनी जुलै 2024 मध्ये 12 कोटीची फसवणूक झाल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता। त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 44 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी व तिसरी एफआयआर 1250 कोटी रुपयांची आर्थिक घोटाळा केल्याबाबत एफआयआर दाखल केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी सांगितले। फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्यांची बाब समोर आली। खरेदी विभाग असतानाही विजय मेहता व ट्रस्टने अन्य कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली। तर तुम्हाला काय वाटतं की लीलावती हॉस्पिटल बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।